स्वामी समर्थ. हाय, हॅलो, नमस्कार. मी पल्लवी आणि तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वप्रथम तुम्हाला माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मग घरातली तर सकाळची सगळी कामं झालेली आहेत. देवाची पूजा, उंबाटा लेपन पण केला आज. आणि आता मला केंद्रामध्ये जायचं आहे. स्वामींसाठी नैवेद्य पण बनवला मी. बेसन लाडू केले होते मी स्वामींसाठी. हे सर्व घरातली तर कामं झालेली आहेत. मुलींचा नाश्ता पाणी वगैरे सगळं झालेलं आहे. थोडासा स्वयंपाक बाकी आहे, ते आता थोडंसं आल्यावर करायचं आहे. मग आता मी इथून पुढे आता केंद्रामध्ये जाणार आहे. मग चला, मग असं होणार आहे आपला आजचा हा ब्लॉग. मग व्हिडिओमध्ये माझ्या तुम्ही शेवटपर्यंत राहा. अंघोळ करून आल्याबरोबर आईला अगोदर गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. आणि माझी पहिली गुरु, माझी प्रेरणा माझी आईच आहे. आणि तिच्या मायेच्या सावलीतना प्रेमाचा खरा अर्थ कळत गेला आणि संस्कारांच्या अमूल्य धनाने माझा प्रत्येक दिवस फुलत गेला. आईचे उपकार फेडणे अगदी अशक्यच आहे आणि तिचे ऋण तर कधीच संपणारे नाही. आणि तसे पाहायला गेले तर ना, जीवनाच्या प्रत्येक वळणावर ना आपण कुणाकुणा आणि काही ना काहीतरी शिकतच राहतो. हळदीच्या लेपनची इथे तयारी चालू केली. हळद घेतली आणि त्याच्यामध्ये गंगाजल टाकून छानपैकी असं मिक्स करून घेतलं. आणि आईने इथे तुळशीला पाणी घालून घेतलं. मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी ना मी आवर्जून हळदीचं लेपन करते. आणि हळदीच्या लेपनने ना घरामध्ये आपल्या अखंड लक्ष्मीचा वास राहतो. आणि खरंच ह्या सगळ्या गोष्टी केल्या ना घरामध्ये ना एवढं छान वातावरण राहतं ना प्रसन्नतेचा. आणि एकदम असं एकदम सकारात्मक वाटतं आणि एकदम पॉझिटिव्ह ऊर्जा येते घरामध्ये आपल्या. हळदीचे लेपन तर झालं. आता लगेच इकडे पूजेची तयारी पण केली. आणि आदल्या दिवशीच नाही ते छान अशी फुलं घेऊन आले होते. आणि आता आज पौर्णिमा असल्यामुळं कलशातलं पाणी पण बदललं. छान पानं वगैरे लावून करून ना कलशाची पण छान अशी इथे पूजा करून घेतली. आणि आज स्वामींना अभिषेक पण घातला. अभिषेक काही नाही, अगदी साधं पाणी आणि आपलं दूध ह्याचाच अभिषेक मी स्वामींना केला. स्वामी आपल्याला काहीच म्हणत नाहीत की आपल्याला म्हणजे ह्या गोष्टी द्या त्या गोष्टी द्या, असं काहीच मागत नाहीत. फक्त ना आपण केलेली आपली शुद्ध भक्तिभावाने केलेली पूजा ही स्वामींना मान्य आहे. आणि मग छानपैकी अशी माझी इथे पूजा पण झाली. आणि पूजा आटोपली आणि बाहेर येऊन पाहते तर आई इकडे ना इथे आता इथे भाजीची तयारी करत होते. आणि आस्था तर हट्ट करत होती. तिला इतके मागे लागत होते ना, मी उठतो आवर आवर म्हणून. पण तिला माझ्यासोबत आहे का मंदिरात यायचं होतं आणि शाळा तिला मिस करायची होती. पण मी शाळा तिला काही मिस करू दिली नाही. आणि म्हणलं आता चला, आज गुरुपौर्णिमा आहे त्याच्यामुळं ना स्वामींना तर असा त्यांच्या आवडीचा असा नैवेद्य हा बनलाच पाहिजे. त्याच्यामुळं ना मग इथे बेसन लाडू बनवायला घेतले. अगदी एकदम छोट्या वाटीने 2 वाट्या असं बेसन घेतलं आणि तुपामध्ये छानपैकी असं त्याला एकदम भाजून घेतलं. जास्तीचं जर काही करायचंच नव्हतं मला, म्हणजे स्वामींच्या नैवेद्यासाठीच मला हे बनवायचं होतं. छान असं बेसन इथे भाजून घेतलं आणि साखर इथे मिक्सरमधून वाटून घेतली आणि त्याला छानपैकी असं मिक्स करून घेतलं. आणि खरंच स्वामींना बनवायचे होते का काय, की पण माझे बेसन लाडू एवढे छान झाले होते ना, एकदम मस्त. त्याचा असं एकदम टेक्स्चर पण छान झालं होतं आणि थोडेसेच झाले होते, पण एवढा टेस्टी छान असा प्रसाद झाला होता ना. आणि तो मी स्वामींना बनवला होता त्याच्यामुळं ना एकदम मस्त त्याचा प्रसाद झाला होता. आणि मग लगेच मी इकडे स्वामींना नैवेद्य पण दाखवून घेतला. आता घरातली सगळी कामे मी आटोपली, थोडाफार स्वयंपाक पण केला. आणि आता मला मग मंदिरामध्ये पण जायचं होतं. आणि छोटी बहीण पण येणार होती आणि मग ती एका ठिकाणी पॉईंटला थांबली. मग तिनं आणि आम्ही दोघी मिळून पण गेलो. ताई पण येणार होती, पण तिला जरा थोडंसं लवकर जायचं होतं त्याच्यामुळे ती पुढे गेली. मला म्हणली तू मागून ये. मग मी बहिणीच्या गाडीवर आली. आणि जातानाच पाहते तर एवढी गर्दी होती ना, अक्षरशः आजूबाजूचं म्हणजे वातावरण जे होतं ना, एवढं असं गच्च भरलं होतं. आणि गाड्या वाहनं याच्यानं सगळं गच्च भरलं होतं. गेल्याबरोबर अगोदर इथे मस्त पादुकाचं दर्शन घेतलं. आणि मग इकडे औदुंबराला 11 प्रदक्षिणा पण घातल्या. एवढी गर्दी आहे ना आजकाल मठामध्ये ना, की अक्षरशः पाऊल ठेवायला सुद्धा असं कुठं जागा राहत नाही. आरतीच्या वेळेस तर खूप गच्च भरलेलं असतं. आणि मग इकडे प्रदक्षिणा पण घातल्या. आणि मग लगेच इकडं मग आता गुरुपद पण घेतलं. आणि आज ना जेवढ्या कोणी महिला येतील ना आणि कुणी पण येतील ना, त्यांनी सगळ्यांनी प्रत्येकाने इथं आज गुरुपद घेतलं. स्वामींच्या मूर्तीवर असा अभिषेक केला छानपैकी. आणि त्यांच्या अभिषेकाचं जे जल आहे ना, जे पाणी आहे ना, ते त्यांचं तीर्थ जे आहे ना ते प्राशन केलं. आणि छान इतकं मस्त वातावरण वाटत होतं ना मंदिरातलं, खूप छान वाटत होतं. आणि गाभाऱ्यामध्ये मी प्रवेश केला तर ना स्वामींची एवढी छान सुंदर अशी रांगोळी काढली होती ना, एकदम असं एकदम अप्रतिम अशी रांगोळी काढली होती. आणि एवढी सजावट तर सुंदर केली होती. तुम्ही पाहू शकतात ना, किती सुंदर असं मंदिर वाटत आहे. तुम्ही पण असं स्वामींचं दर्शन करून घ्या.
छान मस्त असं माझं इथं दर्शन झालं आणि मग दर्शन झाल्यानंतर बाहेर येऊन बसलो आणि मग महिलांची गर्दी तर तुम्ही बघू शकतात ना, केवढी मोठी गर्दी आहे. औदुंबराला प्रदक्षिणा मारणं पण चालू आहे आणि मग इथे मी इथं स्वामी चरित्रचं पूर्ण पारायण करून घेतलं, कारण घरी तर पारायण करायला काही वेळच भेटला नव्हता. त्याच्यामुळं मग मंदिरामध्ये इथेच पारायण केलं आणि स्वामींची आरती पण केली. परत बाहेर आल्यानंतर मग परत अजून एकदा दर्शन घेतलं आणि तिथे मला माझ्या काही पण अजून मैत्रिणी भेटल्या आणि इथे आता चंडी याग पण चालू होता. पौर्णिमेच्या दिवशी ना चंडी याग असा इथे अ, चालू असतो आणि महिला वगैरे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित होत्या ना, त्याच्यामुळं ना एकदम असं छान असं वातावरण झालं होतं आणि मग घरी आले आणि छान असं मस्त असं जेवण झालं. मग चला, मग असा होता आपला आजचा हा ब्लॉग. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.